गेले काही दिवस आपण या सगळ्यामध्ये केजरीवाल यांच्या अटकेच्या संदर्भात विविध बातम्या ऐकतोय आणि दिल्लीकडचं हे राजकारण चालू आहे, परंतु त्याचे परिणाम देशभर काय देशाच्या बाहेर सुद्धा त्याची दखल घेतली जाते. म्हणजे आता जर्मनीने सुद्धा त्याची दखल घेतली, विविध माध्यमांनी त्याची, परदेशी माध्यमांनी पण दखल घेतली. तर हा मुळात विषय काय आहे? कारण काय होतं, की बऱ्याचदा जे मेसेजेस येत आहेत ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं येतात आणि त्याच्यावरती भाजपचा कंट्रोल आहे. दुसरं म्हणजे मीडियामधून, काही प्रिंट मीडियामधून वगैरे काही बातम्या येतात, परंतु बऱ्याचशा बातम्या त्याच्यामध्ये स्पष्ट नसतात किंवा त्याच्याविषयीचं सविस्तर वृत्तांत नसतो. त्यामुळे या फेसबुक लाईव्ह मधनं आपण 2-3 महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, ज्याची उत्तरं मला असं वाटतं ती समजून घेणं गरजेचं आहे. मराठी माणसाने हे समजून घेणं गरजेचं आहे आणि तो विषय अधिकाधिक लोकांना पोहोचवायला पाहिजे. कारण आज देशभर अरविंद केजरीवालांचे प्रेमी आहेत आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामधलं एक आंदोलनामधून उभं राहिलेलं नेतृत्व अशी त्यांच्याकडे बनण्याची दृष्टी आहे. आणि बऱ्याचदा त्याला कुठेतरी काळीमा फासण्याचं, त्याला कुठेतरी डाग लावण्याचं धोरण मोदी सरकारने गेले काही वर्ष अवलंबलंय आणि याला आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल काय बळी पडत नाही. त्यामुळे हे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने काही त्याला डागाळता येईल का, असा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाचाच हे भाग, हे सगळं षडयंत्र आहे. परंतु या षडयंत्रामध्ये बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न असतात आणि सामान्य माणसाने प्रश्न विचारले पाहिजेत. त्यामुळे या प्रश्नाची उत्तरं घेऊया आपण. सर्वप्रथम मी तुम्हाला हे मुळात काय आहे एक्साईज पॉलिसी, काही लोक त्याला मद्य घोटाळा म्हणतात, काही आणि लिकर पॉलिसी म्हणतात किंवा वेगवेगळ्या नावाने. तर याच्यामध्ये एक महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक राज्याची ही स्वतःची एक लिकर पॉलिसी असते. या लिकर पॉलिसी प्रमाणे त्याची विक्री कशी करायची, त्याच्यातनं जो जीएसटी किंवा एक्साईज जो जमा होतो तो त्या त्या राज्याच्या रेव्हेन्यू मध्ये जमा होतो. आता दिल्लीमध्ये यापूर्वीचं जे प्रकार होता तो आपल्या इथे जसा आहे तशाच पद्धतीने, परंतु त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असा होता की त्याच्यामध्ये सरकार त्या तिथला एका अर्थाने 60% व्यवसाय जो हा नियंत्रित सरकारच्या आउटलेट मधनं होत होता. म्हणजे सरकारने आउटलेट चालवायला दिलेली होती आणि त्याच्यातून होत होता. आता हे तुम्हाला लक्षातच आलं असेल की याच्यामध्ये बीजेपीचे काही लोक होतेच, यांचे आउटलेट्स हे बीजेपीकडे होते. परंतु आपल्याला तो महत्वाचा विषय नाही. महत्वाचा विषय असा की ही पॉलिसी आहे काय आणि नंतर झालं काय. तर ही पॉलिसी होती, याच्यामध्ये एक्साईज जो असतो त्या एक्साईज वरती सरकारला तो एक्साईज म्हणजे सरकारसाठी रेव्हेन्यू किंवा ती जी काय असेल महसूल जमा होतो, हे महत्वाचं आहे. आता महाराष्ट्र काय किंवा इतर राज्य काय हे सगळे महसूल गोळा करण्याचा प्रयत्न करतात. त्याच पण दिल्लीमध्ये पण घडलेली गोष्ट आहे. या दिल्लीमध्ये ही जी नवीन पॉलिसी आली त्या पॉलिसी प्रमाणे तिथे जी लायसन्स फी आहे याच्या मार्फत कुठेतरी एक्साईजची जी अमाऊंट होती तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त अमाऊंट ही लायसन्स फी मार्गे येणार होती. आणि त्यामुळे हे जे नवीन मॉडेल होतं ते नवीन तिथे मॉडेल आणून दिलं. त्याचे 3 उद्देश होते. एक पहिला उद्देश ती या दारू विक्रीच्या व्यवसायामधनं सरकारला बाहेर पडायचं होतं. हा सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा ती या सगळ्या ह्याच्यामध्ये रेव्हेन्यू वाढवणे म्हणजे महसूल वाढवणे, हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा असा होता की याच्यामध्ये जी भेसळ चालते किंवा एक्साईज चुकून आणलेली दारू असते हे सगळं कुठेतरी थांबवणं, हा पण त्याचा उद्देश. हे 3 उद्देश लक्षात घ्या. कारण परवा अण्णा हजारे झोपेतनं जागे झाले आणि ते काहीतरी म्हणायला लागले ती दारूची पॉलिसी वगैरे वगैरे दिल्लीमध्ये मी असं करतो. तर हे समजून घ्यायला पाहिजे, ही पॉलिसी आहे, धोरणाचा विषय, हा दारूचा विषय नाही नुसता, हा धोरणाचा विषय. त्यामुळे धोरणामध्ये 3 अत्यंत महत्वाच्या गोष्टी होत्या. ती याच्यामध्ये जी दारू आहे, एक्साईज चुकून आणलेली दारू आहे, भेसळयुक्त दारू आहे, ही थांबवणं. दुसरं म्हणजे याचा रेव्हेन्यू वाढवणं आणि तिसरं म्हणजे याच्यामध्ये जे सगळं जी पॉलिसी आहे या पॉलिसीमधनं जे आपल्याला सरकारचा जो रोल होता तो कमी करणे, हा त्याच्यातला महत्वाचा भाग होता. आता ही पॉलिसी त्या पद्धतीने 36 त्याचे जे दिल्ली आहे त्याचे 36 भाग केले गेले आणि त्याचं टेंडरिंग केलं गेलं आणि त्याप्रमाणे त्याच्यातनं लायसन्स फी जमा केली गेली. आता हे लायसन्स फीचं धोरण होतं. आता हे त्यामुळे याच्यामध्ये फार मोठं काहीतरी विशेष झालं. ती बऱ्याच आठवडेवारी बीजेपीची काही लोक फिरवत आहेत की एक्साईज कशी कमी झाली, एक्साईज इतकी कमी केली केजरीवाल मॉडेलमध्ये. ते तसं नाहीये. ते रेव्हेन्यू वाढलाय, म्हणजे महाराष्ट्राचा रेव्हेन्यू पेक्षा दिल्लीचा रेव्हेन्यू मोठा आहे. आज दिल्लीचा एक्साईज मधला रेव्हेन्यू जवळजवळ 6,500 ते 7,000 कोटीच्या जवळपास आहे, हे लक्षात घ्या. आणि आधी तेव्हा त्या काळामध्ये सुद्धा ज्या काळी ही पॉलिसी आणायचा प्रयत्न केला तेव्हाही अतिशय उत्तम, उलट या मॉडेलमुळे रेव्हेन्यू वाढत होता.
कारण लायसन्स फी जी आहे ती जवळजवळ 7,000 कोटी जमा झाली होती. म्हणजे एका अर्थाने प्रत्यक्षामध्ये जो रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू वाढला आहे या पॉलिसीच्या निमित्ताने. परंतु या पॉलिसीविषयी राज्यपालांनी शंका उपस्थित केल्या आणि त्यानंतर ही पॉलिसी त्या अर्थाने थांबवण्यात आली. ही अरविंद केजरीवाल यांनी नाही ठरवलं ती पॉलिसी थांबवायची, ही राज्यपालांनी याच्यामध्ये असं त्यांच्याकडे तक्रारी आल्या, त्यामुळे ही पॉलिसी मागे घेण्यात आली. हे लक्षात घ्या. आणि यामुळे जे काही आहे ती एक्साईज त्याच्यातनं सरकारचं रेव्हेन्यूचं नुकसान होणार होतं वगैरे नाही, रेव्हेन्यू अतिशय उत्तम असणार होता. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट ती बऱ्याचदा अण्णा हजारे इतरही बरेच लोक असे चर्चा करताना दिसतात ती दारू मोठ्या प्रमाणात विक्री होणार होती वगैरे. हे नाही आहे, हे लक्षात घ्या. ती साधारण याचा कलम म्हणजे याचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, ती किती शॉप्स आहेत, 1,00,000 जर लोकसंख्या असेल, तिथली लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किती दुकानं आहेत विक्रीची, याची संख्या जर आपण पाहिली तर दिल्लीमध्ये जवळजवळ 1.25 ज्याला ॲडल्ट म्हणू अशी जनसंख्या आहे. आणि याच्यामध्ये आता तिथे फक्त जवळजवळ 630 शॉप्स आहेत. हे लक्षात घ्या. मी मुद्दा म्हणून सांगतोय कारण महाराष्ट्रामधल्या जे अतिशहाणे आहेत ते सांगताना वेगवेगळ्या फिगर सांगतात. म्हणजे अगदी आम्ही परवा भाजपचे काही ज्येष्ठ नेते सुद्धा याच्यावरती टिप्पणी करत होते. परंतु असं नाही आहे की महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा जास्त लाख लोकसंख्येच्या मागे असणारी दुकानांची संख्या महाराष्ट्रात सुद्धा जास्त आहे. आपल्या म्हणजे दिल्लीपेक्षा बेंगलोरची पण जास्त आहे, त्याशिवाय चेन्नईची जास्त आहे, पटनाची जास्त आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे लाख लोकसंख्येच्या मागे दुकानं किती असावीत याची संख्या जर पाहिली तर या सर्व शहरांमध्ये ही दुकानांची संख्या जास्त आहे. आणि त्यामुळे हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. त्यामुळे दारूची विक्री मोठ्या प्रमाणात करणार होते वगैरे असं पण काही नाही. आता प्रश्न असा निर्माण झाला की या सगळ्या पॉलिसीमधल्या काही तक्रारींमुळे ही पॉलिसी मागे घेण्यात आली. आता ही मागे घेण्यात आल्यानंतर घटना काय घडल्या ती याची चौकशी राज्यपालांनी सुरू केली. राज्यपालांनी ईडी किंवा सीबीआयने सुरू केली. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा विषय जो आहे तो नोव्हेंबर 21 मधली पॉलिसी, ती जुलैमध्ये पॉलिसी बंद झाली 22 मध्ये. आणि याच्यानंतर याची चौकशी सुरू झाली तेव्हा नोव्हेंबर 22 मध्ये एक इसम जो आहे तो शरद रेड्डी नावाने जो माणूस आहे त्या माणसाच्या काही अरबिंदो फार्मा नावाच्या कंपन्या होत्या, त्यांनी जवळजवळ 5 ठेके तिथले घेतलेले होते. म्हणजे जे मगाशी मी जे तुम्हाला म्हटलं ती विभागवार ते लायसन्स फी असं तयार करून ते जे ठेका दिला जाणार होता त्या पद्धतीने या इस्मानी हे ठेके घेतलेले होते. या ठेके घेतलेले होते आणि याच्या संदर्भातच सगळ्यांना शंका होती आणि त्यामुळे तोच या सर्व भ्रष्टाचाराचा सूत्रधार आहे असा मोदी सरकारचा दावा होता. आणि मोदी सरकारचा म्हणजे काय, तो ईडीचा. कारण ईडी हे त्यांच्याच हातातले काय म्हणू बाहुलं आहे आज झालेलं. आता या पद्धतीचं ही अटक झाली. आता हे सगळ्यामध्ये अटक होत असताना सुद्धा काय आहे ती भ्रष्टाचाराला तुम्हाला सीआरपीसी ऍक्ट सुद्धा असतो. तर सीआरपीसी ऍक्ट मध्ये बऱ्याचदा जामीन दिला जातो, परंतु सीआरपीसी ऍक्ट न लावता प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट हा कशासाठी आला, मुळात हा अशासाठी आला की जे ड्रग्ज आहे माफिया यांच्या संदर्भात, दहशतवाद्यांच्या संदर्भात हा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, ज्याच्यामध्ये पैशाचा ट्रेल शोधणं हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणजे पैशाचा पुरावा, पैसा कुठून कुठे गेला आहे. परंतु हे थांबवण्यासाठी हा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आला, तो लागू केला जातो. हा लागू करताना मोदी सरकार हे फक्त विरोधकांच्या बाबतीत हा ऍक्ट लावतोय का, तर खरंच हा लावतो. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये 45वे जे कलम आहे ते कलम असं सांगतं की जोपर्यंत तिथला जो जामीन जर कोणाला हवा असेल, जोपर्यंत त्या जजला याचा खात्री होत नाही की हा माणूस निर्दोष आहे, तोपर्यंत त्याला तो जामीन देऊ शकत नाही. म्हणजे एका अर्थाने काय, ती केस उभारण्याच्या अगोदर किंवा केस दाखल होऊन पूर्ण त्याचा फाईल सबमिट होण्याच्या अगोदरच जर तो निर्दोष दिसत असेल तरच त्याला जामीन मिळू शकतो. म्हणजे याच्यातनं जामीन मिळणं हे जवळजवळ अशक्य असतं. अशा पद्धतीचं 45वा कलम आहे. म्हणून या म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या अंडरच हे सर्व केसेस लावल्या जात आहेत. आता याच पद्धतीच्या केसेस ह्या सिसोदी यांच्यावरती लावल्या गेल्या. आणि तुम्हाला आठवत असेल की नोव्हेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं, अरे ही केस तर 2 दिवस सुद्धा चालणार नाही, कारण याच्यामध्ये पुरावेच नाहीत ना. मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पैशाचा पुरावा लागतो.
जेव्हा आरोप कोट्यवधींचा आहे, तुम्हाला एक पैशाचा तरी पुरावा आहे का, हा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. आणि मग एक पैशाचा सुद्धा पुरावा मिळाला नसेल तर ही कशी काय अटक आहे. परंतु याला ईडी जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यातनं पळवाटा शोधून नवीन नवीन आरोपपत्र, सुधारित आरोपपत्र, जोड आरोपपत्र अशी त्याला दाखल करत राहणं आणि त्या निमित्ताने पुन्हा जो जामीन आहे तो न देता त्याची कोठडी जी आहे ती वाढवणे, अशा पद्धतीचं धोरण हे ईडीचं होतं. आणि त्यामुळे हा जामीन मिळत नाही. बरेच जण प्रश्न हा विचारतात की त्याच्यात काहीतरी असेलच की ज्यामुळे जामीन मिळत नाही. तर जामीन न मिळण्याचं कारण हा पीएमएलए, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या कायद्यातलं 45वं कलम आहे हे. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा तुमच्यावरती तुम्ही जामिनासाठी जाता, जेव्हा तेव्हा नवीन आरोपपत्र, सुधारित आरोपपत्र दाखल करायचं आहे असं म्हणून तो जो ताबा आहे आरोपीवरचा तो वाढवणं हे ईडीचं धोरण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सुद्धा बीजेपीचे अनेक लोक जे आहेत हा एक गैरसमज पसरवतात, त्याच्यामध्ये हे महत्वाचं आहे की या एका ऍक्टमुळे, आणि बरं त्या ऍक्टमुळे त्याची चर्चा चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये एप्रिलमध्ये. कारण ही कलमं जी आहेत ती एका अर्थाने अन्यायकारक आहेत आणि त्या जो कायदा आहे, मूळ कायदा, त्या कायद्याला पण सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलेलं आहे आणि त्याची केस पुढच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये येईल. आणि मध्यंतरी तुम्ही वाचलं पण असेल की सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात म्हटलं पण गेलं की याचा गैरवापर होतोय की काय. तर त्यामुळे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं की याच्यामध्ये जामीन पटकन का मिळत नाही, हे ही महत्वाची गोष्ट आपली याच्यामधली होती. आता या सगळ्यामध्ये तिसरी गोष्ट ती आता प्रश्न निर्माण झाला की हे टायमिंग काय मग. तर हे 2 वर्ष ही चालू केस आहे. 500 पेक्षा अधिक अधिकारी याच्यावरती काम करत आहेत. 500 पेक्षा अधिक धाडी टाकल्या गेल्या. 5000 पेक्षा जास्त कागदपत्र तयार केली गेली. असं असताना याच्यात एक पैसा मिळालेला नाही. परंतु ही 2 वर्ष केस चालू आहे. आणि मग 2 वर्ष केस चालू असताना हे सगळी जी ती केस चालू आहे याच्यामध्ये फक्त तुरुंगात ठेवणं, ताब्यात ठेवणं, ईडीने आपल्या कस्टडीमध्ये ठेवणं हाच प्रयोग गेले कित्येक दिवस आहे. आणि मग याच्यानंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावली. 7, 8, 9 वेळा समन्स बजावली. आता या समन्सच्या संदर्भात काय आहे की अरविंद केजरीवालांनी समन्सला उत्तर दिलेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा लोक काहीतरी वेगळे समज पसरवत आहेत, पण याला उत्तर दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यामुळे ईडी कोर्टात गेलं. ईडी कोर्टात गेल्यानंतर परवा 22 तारखेला झालं काय की जेव्हा ईडी हायकोर्टामध्ये गेलं तेव्हा याच्यावरती चर्चा होत असताना त्यांना 22 एप्रिल ही पुढची तारीख दिली गेली. ऐका आहे ती ईडी ही हायकोर्टात गेली त्यावेळेस या समन्सच्या संदर्भात सुनावणीसाठी 22 एप्रिल ही पुढची तारीख दिली गेली. आणि ते त्याच्यानंतर पुढची तारीख पडल्यानंतर संध्याकाळी ईडी अरविंद केजरीवालांना अटक करायला आलं. आणि या मधल्या वेळामध्ये म्हणजे हे दुपारची 2-2:30ची वेळ, संध्याकाळी ईडी त्यांच्या घरी पोचलं. आणि त्याच्या मधल्या काळामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट घडली. ती गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भामध्ये जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की इलेक्ट्रॉल बॉन्ड हे फ्रॉड आहेत. फ्रॉड हा शब्द सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हा फ्रॉड आहे, हा संविधान विरोधी आहे आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भातली सर्व माहिती उघड करा असं जेव्हा म्हटलं तेव्हा ती माहिती इलेक्शन कमिशनच्या, निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती त्या दिवशी संध्याकाळी आली. म्हणजे त्यामुळे हा सिक्वेन्स पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. दुपारी हायकोर्टामध्ये हा विषय होतो, हायकोर्ट पुढची तारीख देतं समन्सला, त्यामुळे समन्स पासून केजरीवाल पळत होते हे विधान सुद्धा पूर्णपणे दादाम खोटं आहे. त्यानंतर मधल्या काळामध्ये संध्याकाळच्या वेळेस जी माहिती समोर आली आणि संध्याकाळी अटक केली. आता या माहितीचं जे आहे त्याच्याविषयी आपण बोलूच की त्या माहितीमधनं काय पुढे आलं. परंतु हे सगळं जे आहे हे सगळं आपल्याला दिसतं ते कुठेतरी राजकीय षडयंत्र आहे. 2 वर्ष चाललेल्या केसमध्ये निवडणुकीच्या आधीच का अटक केली गेली. कारण याच्यामध्ये असं महत्वाचं कारण आहे की इंडिया आघाडी तयार झाली आणि इंडिया आघाडीमध्ये जी काँग्रेस आणि त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीची युती झाली त्यामुळे भाजपसाठी महत्वाचा फरक पडतो. भाजपचे दिल्लीमध्ये सर्व खासदार भाजपचे होते, हरियाणामध्ये होते, याशिवाय पंजाब आहे, याशिवाय गोवा आहे, याशिवाय गुजरात आहे. या ठिकाणी आम आदमी पार्टीची ही युती इंडिया आघाडीच्या निमित्ताने झाल्यामुळे जिथे जिथे भाजपला हे सर्व खासदार त्यांचे निवडून येणार होते तिथे तिथे आता भाजपच्या विषयी शंका आहे. त्यामुळे आज तर अशी परिस्थिती दिल्लीमधली आत्ताच्या 8 ते नंतरची
ती भाजपला एकही सीट दिल्लीमध्ये मिळू शकणार नाही, पंजाबमध्ये मिळत नाहीये. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजप कुठेतरी घाबरलाय. म्हणून तर आपण महाराष्ट्रात बघितलं ना, ती मनसेची जी काय वोटिंगची टक्केवारी ती मिळवण्यासाठी मनसेचे नेते आणि भाजपचे नेते अमित शहा हे एकमेकांना भेटतायत. ती 1, 1.5, 2, 3% जी काही मनसेचं जी टक्केवारी आहे वोटिंग मिळवण्याचं, त्यासाठी ते आता प्रयत्न करतात. हे सगळं कारण हेच आहे की या इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभेमध्ये भाजपला आता शंका आहे. भाजप 400ची आकडेवारी सांगते, ही नुसतीच फुगवलेली आकडेवारी. आपल्याला माहिती जुमलाबाज कशा पद्धतीने केली जाते ते. त्यामुळे ही आकडेवारी काही खरी नाही. भाजप आतून घाबरलेलं आहे, म्हणूनच ते कुठेतरी बिहारचं सरकार पाड, इकडे हे कर, असे सगळे प्रयोग चालू आहेत. याच प्रयोगांमधला एक प्रयोग आहे की आम आदमी पार्टीचे सर्व नेते तुरुंगात अडकवून ठेवणे. याच्याबरोबर संजय सिंगला पण अडकवलेलं आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीचे जेवढे महत्वाचे नेते असतील, म्हणजे सिसोदियांनी ज्यांनी शिक्षण व्यवस्था ही देशभर जगभर पसरवली, ज्याचं खूप नावाजलं गेलं, आरोग्याच्या संदर्भामध्ये सत्येंद्र जैन यांनी सुद्धा मोहल्ला क्लिनिक जी कल्पना ही जगभर पसरवली. या सगळ्यांना आणि जो आमचा खासदार, जो बुलंद आवाज आम आदमी पार्टीचा, ते संजय सिंग यांनाही या निमित्ताने अटक करण्यात आलेली. आणि त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम आदमी पार्टीचे कुठलेही नेते असू नयेत अशा पद्धतीचा प्रयत्न हा मोदी सरकारचा आहे, म्हणूनही अटक झालेली. आता या सगळ्यामध्ये महत्वाचा प्रश्न असा निर्माण झाला की या सगळ्या अटक झाल्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की विरोधी पक्षातल्या सर्वच नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. महाराष्ट्रातल्या पण महत्वाच्या सर्व नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्याच्यामध्ये शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली, ती पण महत्वाची आहे. ती हा सगळा विद्वेष आहे मोदी सरकारचा आणि त्या ज्या संस्था आहेत, ईडी असेल किंवा कोर्ट असेल, या सगळ्यांचा संस्थांचा गैरवापर आहे आणि हा सत्तेचा गैरवापर आहे, असं शरद पवारांनी या संदर्भात म्हटलं. आणि निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीचे असंविधानिक कृती करणं हे बरोबर नाही, असं शरद पवारांनी ट्विट केलेलं आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळेंनी पण या संदर्भात म्हटलं की हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर, आणि त्यालाही राजकीय षडयंत्र आहे असा सुप्रिया सुळेंनी पण आरोप केला. त्याचबरोबर संजय राऊतांनी पण म्हटलं की हे सगळं जे आहे ते मोदी घाबरतायत निवडणुकीला आणि त्यामुळे हे सगळे खोटे नाटे आरोप करून लोकांना आत अडकवणं याचं हे षडयंत्र रचलं जात आहे, असं संजय राऊतांनी आरोप केलेला आहे. नाना पटोलेंनी पण म्हटलं की हे बीजेपी एकूण निवडणूक हरताना दिसत आहे, त्यामुळे ते घबराट अशी झालेली असल्यामुळे या पद्धतीचं जे धोरण आहे विरोधी नेत्यांना अडकवणं निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये, हे धोरण अवलंबत आहे असं नाना पटोलेंनी पण म्हटलं. आणि त्याचबरोबर वंचितचे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा या संदर्भात महत्वाचं विधान केलं. त्यांनी असं म्हटलं की हा जे सरकारचं जे धोरण आहे ते कुठेतरी विधानसभेमध्ये ठरतं, त्या धोरणाला कोर्टामध्ये चॅलेंज करता येतं का, असा त्यांनी एक महत्वाचा प्रश्न निर्माण केला त्याच्यामध्ये. आणि आज केजरीवाल आहेत, उद्या तो कुणीही असेल, या पद्धतीने कुणालाही अटक केलं जाईल आणि याच्यामध्ये षडयंत्र आहे असं बाळासाहेब म्हणजेच प्रकाश आंबेडकर वंचितचे सर्वेसर्वा यांनी सुद्धा हे म्हटलं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या सर्व नेत्यांनी याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही सर्व स्वागतार्थ आहे आणि आम आदमी पार्टी त्याचं स्वागत करते निश्चितपणे. या पद्धतीने सर्व इंडिया आघाडीचे वेगवेगळे जे घटक आहेत ते आम आदमी पार्टीच्या टीम बरोबर, सर्वांबरोबर एकत्रित उभे आहेत आणि लोकसभेच्या निमित्ताने ही जी एकत्रित लढाई ही अत्यंत महत्वाची. आता याच्यामधला जो अजून एक महत्वाचा जो प्रश्न राहतो तो प्रश्न म्हणजे नंतर घडलं काय. म्हणजे अरविंद केजरीवालांना अटक केली त्या दिवशी संध्याकाळी जी ती माहिती वेबसाईटवरती आली ती निवडणूक रोखे म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या विषयी, ती महत्वाची आहे. आता ही महत्वाची अशासाठी की इतके दिवस 2 वर्ष इतके अधिकारी शोधतायत की बाबा या माणसाकडनं पैसा कुणाला दिला, कुठे दिला, एक पैशाचा हिशोब सापडत नव्हता. परंतु ज्याला ते शरद रेड्डी जो आहे, शरदचंद्र रेड्डी हा जो माणूस आहे, त्याची जी ते अरविंदो फार्मा कंपनी आणि त्याच्याशिवाय त्याच्या 3-4 कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये तो डायरेक्टर आहे किंवा त्याचे इतर डायरेक्टर दुसऱ्या कंपन्यात डायरेक्टर, असं ते सबसिडियरी म्हणतो आपण ज्याला, या अनेक कंपन्या आहेत. यांचा जर तुम्ही सिक्वेन्स बघितला ना, ती हा जो माणूस आहे रेड्डी, ज्याला अटक केलं गेलं, त्या अटक केल्यानंतर त्याला हा प्रश्न विचारला गेला की बाबा तू अरविंद केजरीवालांना ओळखतो का. तो म्हटलं मी नाही ओळखत अरविंद केजरीवालांना. आणि या सगळ्या पॉलिसीमध्ये त्याला जे काही त्यांनी ते जे ठेके मिळालेले होते त्यामुळे तो ठेकेदार होता.
आता हे झालं कधी, तर 10 नोव्हेंबर 22, लक्षात घ्या तारीख, 10 नोव्हेंबर 22ला हा शरद रेड्डी जो आहे त्याला अटक होते. अरविंद फार्माचा तो डायरेक्टर आहे आणि त्याला अटक झाल्यानंतर बरोबर 4 दिवसांनी 15 नोव्हेंबरला बीजेपीला 5 कोटी हा इलेक्ट्रॉल बॉन्ड दिले जातात, असा आरोप तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. ती आम आदमी पार्टीचे आतिशी आहेत, नंतर सौरभ भारद्वाज आहेत, यांनी हा आरोप केलाय. तुम्ही परवा त्यांचे व्हिडिओ सुद्धा पाहिले असतील. त्यांनी स्पष्ट आरोप केलेला आहे की 10 नोव्हेंबरला जेव्हा अरविंद फार्माच्या शरद रेड्डींना अटक झाली, त्याच्यानंतर 15 तारखेला म्हणजे बरोबर 4 दिवसांनी बीजेपीला 5 कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड दिले गेले. म्हणजे हे मी आरोप पण खरं तर नाही, हे तर पुरावे आहेत. म्हणजे त्यांनी त्या प्रेसमध्ये पुरावे सादर केले ती हे अशा पद्धतीने, आणि ते निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आहेत, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. आता झालं काय, ती थोडक्यात या इस्मानी ही सुटका व्हावी यासाठी हे निधी निश्चितपणे दिले असणार भाजपला. बरं, 6 महिने हा विषय चालू होता. त्यांनी तक्रारी केल्या, ती त्याच्यावर जबरदस्ती केली जाते आहे. परंतु त्यानंतर बरोबर 6 महिन्यांनी तो फिरला आणि त्यांनी म्हटलं, हो अरविंद केजरीवाल यांची माझी भेट झाली आणि मी त्यांना पैसे दिले वगैरे वगैरे. आता हा त्याचा जो काही म्हणजे जामिनासाठी अर्ज करत होता तो, तर त्या काळामध्ये त्यांनी असा त्याचा जो काय म्हणणं आहे, जबाब आहे, तो फिरवला. म्हणजे तो आधी म्हणत होता की माझा काही अरविंद केजरीवालांशी काही संबंध नाही. हा जबाब फिरवल्यानंतर गोष्टी फटाफट बदलल्या. म्हणजे हे लक्षात घ्या की तो जबाब दिला, त्याच्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये असं म्हटलं की त्याची कंबर दुखते आहे आणि कंबर दुखते म्हणून त्याला जामीन मिळावा, आणि या जामिनाला ईडीनी विरोध केला नाही. हे आपण लक्षात घ्या. या जामिनाला ईडीने विरोध केला नाही आणि मग त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर बरोबर त्याच्यानंतरच्या काही दिवसामध्ये म्हणजे नोव्हेंबर 23, 2023 मध्ये या अरविंदो कंपनीकडनं जवळजवळ 50 ते 55 कोटी ही रक्कम इलेक्ट्रॉल बॉन्ड मार्फत ही पुन्हा भाजपला मिळाली. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की या जामिनाच्या संदर्भामध्ये कुणीही याच्याला आक्षेप घेतला नाही किंवा याला जामीन मिळू नये म्हणून कुणीही काही प्रयत्न केला नाही. उलटपक्षी या सर्व काळामध्ये भाजपच्या अकाउंटमध्ये या पद्धतीने निवडणूक रोख्यामधनं ही रक्कम आली. बरं, हे कुणाला कळतही नव्हतं ना. आता निवडणूक रोखे हे भाजप त्याचं सिक्रेट धरत होतं आणि मोदी सरकार त्याला विरोध करत होतं ही माहिती जाहीर करण्याला. शेवटी सुप्रीम कोर्टाने फटकारलं आणि मग ते फटकारल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे लोक आहेत की ज्यांच्यामुळे एका अर्थाने इलेक्ट्रॉल बॉन्डच्या गोष्टी सगळ्या उघड झाल्या आणि सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर SBIला ही सगळी माहिती उघड करायला लागली. आणि मग त्याच्यामधूनही लक्षात आलं की या पद्धतीचा व्यवहार, आर्थिक व्यवहार हा जो अरविंदो फार्माचा शरद रेड्डी आहे त्याचे आणि भाजपचेच झालेले आहेत. आणि त्यामुळे आता खरा प्रश्न महत्वाचा निर्माण होतो आणि तो आता महत्वाचा आहे की 3 प्रश्न आज आम आदमी पार्टीने विचारलेले आहेत आणि अतिशय महत्वाचे ते 3ही प्रश्न आहेत. एक त्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की हा जो काय शरदचंद्र रेड्डी आहे हा माणूस कुणाला भेटला, त्यांनी जे काही बॉन्ड दिले असतील ते कुणाला तर दिले असतील ना. म्हणजे त्या कुठल्या इस्माला भाजपच्या कुठल्या त्यांच्या पदाधिकाऱ्याला हे इलेक्ट्रॉल बॉन्ड दिले गेले, त्यामुळे ही माहिती त्यांनी भाजपने जाहीर करावी. कारण ते बॉन्ड तर त्यांना दिले ते काय ते पोस्टातून टाकून किंवा बाहेर दानपेटी ठेवली तर त्या दानपेटीत इलेक्ट्रॉल बॉन्ड टाकलेले नसणार ना. त्यामुळे हे इलेक्ट्रॉल बॉन्ड कुणीतरी भाजपच्या व्यक्तीला दिले गेले. हे कुणामार्फत, म्हणजे याच्यात शरदचंद्र रेड्डी हा कुणाला भेटला, भाजपच्या कुठल्या पदाधिकाऱ्याला भेटला. दुसरं असं म्हणजे ते कशासाठी दिले गेले. म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहेत ते जर त्यांना माहिती होतं ईडीची केस चालू आहे त्याच्यावरती अरविंद केजरीवालांना भाजपचे नेते उठसूट, म्हणजे त्या स्मृती इराणी पासून अनुराग ठाकूर पर्यंत सर्वजण उठसूट आरोप करतायत, तर मग हा जो रेड्डी आहे त्याच्यातून तुमच्याकडे पैसे आले तर मग हे का घेतले तुम्ही, असा प्रश्न त्यामुळे आहे. आणि तिसरा प्रश्न आहे की जर बीजेपीला हे माहित होतं हा त्यांचा डोनर आहे किंवा हा जो आहे या इस्माकडनं त्यांना पैसे आलेले आहेत, तर मग हे इतके दिवस त्यांनी लपवलं का. असे 3 महत्वाचे प्रश्न आज आम आदमी पार्टीने विचारलेत. हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत आणि मी मुद्दामून हे सगळं सांगतो आहे कारण बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रातल्या मीडियाच्या
बंधनांमुळे किंवा त्यांनी दिलेल्या माहितीमुळे बऱ्याच लोकांना माहिती नाही, परंतु ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. आणि तुम्हाला सर्वांना आठवत असेल की सुप्रीम कोर्टाने मधल्या काळामध्ये जसं चंदीगडचं एक प्रकरण उघड केलं की जिथे खोट्या सह्या करून मतपेत्रीलाच बाद करण्याचं धोरण भाजपच्या एका तिथल्या जो पीठासीन अधिकारी असतो त्यांनी करून महापौर त्यांचा निवडून आणावा असा प्रयत्न केला होता, आणि त्याला सुद्धा सुप्रीम कोर्टाने चपराक दिली आणि सांगितलं हे फ्रॉड आहे. तर त्या पद्धतीच्या दोनदा गोष्टी घडल्या. त्यामुळे भाजप अगदी महापौर पदाची निवडणूक असली तरी सुद्धा हस्तक्षेप करतो, आणि त्याच्यामध्ये आपले इथले विनोद तावडे तिथे होते, त्यांच्याकडे ती जबाबदारी होती, हे लक्षात द्या. त्यामुळे त्यामुळे हे जे काय आहे हे सगळं भाजपचं राजकीय षडयंत्र आहे, निवडणुकीसाठीच आहे. आणि हे सगळ्यांना आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की अरविंद केजरीवाल अशा कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाहीत. अरविंद केजरीवाल वेळ पडली तर आता तुरुंगामधून ते सर्व प्रशासन चालवतील. दिल्लीमधल्या जनतेला प्रश्न विचारला गेला, जनतेने मोठ्या प्रमाणात सांगितले नाही